हे बघा, एक छोटीशी गोष्ट आहे, चाइल्डिश आहे पण सांगतो. काय असतं, अमेरिकेमध्ये लाईट गेलं की ते लोक काय करतात, फोन उचलतात आणि तिथल्या ऑफिसेसला फोन करतात. जपानमध्ये जर लाईट गेली तर ते काय करतात, स्क्रूड्रायव्हर घेऊन लाईट टाकायला जातात. आणि भारतातले लोक लाईट गेली का दरवाजा उडून बघतात की आपली गेली, सर्वांची गेली आहे ना, मग काय अडचण नाही. जिंतूर से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। जिंतूर तहसील कार्यालय के सामने आज 14 अगस्त 2024 से बिजली की विभिन्न समस्याओं को लेकर आमरण उपोषण शुरू किया गया है। उपोषणकर्ता रवि सुरेश राव नागरे और बाला साहेब उर्फ नामदेव गोपाल भामरे ने जिंतूर शहर और ग्रामीण क्षेत्र में बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर ये आंदोलन शुरू किया है। उपोषणकर्ताओं का कहना है कि बार बार बिजली आपूर्ति बाधित होने, शहर के विभिन्न इलाकों में नए डीपी लगाने, नीचे लटक रही बिजली की तारों को दुरुस्त करने और कम वोल्टेज की समस्या दूर करने की मांग पहले भी बिजली विभाग के अधिकारियों के सामने रखी गई थी। इसके साथ ही 24 घंटे फ्यूज कॉल नंबर शुरू रखने, ग्रामीण क्षेत्रों में लोड शेडिंग बंद करने और बारिश से पहले किए गए बिजली मरम्मत कार्यों का रिपोर्ट देने की भी मांग की गई। उपोषणकर्ताओं का कहना है कि इन समस्याओं के कारण आम नागरिकों, बुजुर्गों, विद्यार्थियों और व्यापारियों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। कई बार निवेदन देने के बावजूद समस्याओं का स्थायी समाधान नहीं हुआ। इसी के चलते आज से तहसील कार्यालय के सामने आमरण उपोषण शुरू किया गया है। इस आंदोलन का पहला दिन है। उपोषणकर्ताओं ने स्पष्ट प्रतिक्रिया देते हुए कहा कि जब तक बिजली से जुड़ी इन गंभीर समस्याओं पर प्रशासन और बिजली विभाग की ओर से ठोस कार्रवाई नहीं की जाती, तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। अब देखना होगा कि प्रशासन और महावितरण विभाग इस आंदोलन को लेकर क्या कदम उठाता है और नागरिकों की इन समस्याओं का समाधान कब तक होता है। जिंतूर तहसील कार्यालय के सामने आज से शुरू है इस आमरण उपोषण पर प्रशासन की प्रतिक्रिया का इंतजार है। लोक पुकार न्यूज, परभणी। हे बघा, हे कोणतं राजकीय उपोषण नाही, हे उपोषण आहे एक सामान्य त्रस्त वीज ग्राहक विरुद्ध MSCB ऑफिस. तर ह्या ज्या म्हणू आपण की गेल्या काही 2 वर्षामध्ये जिंतूर शहराची परिस्थिती एवढी खालावली आहे, आपण म्हणू की ग्रामीण भागामध्ये तरी एक लाईट जाण्याचा एक टाइम असतो, त्याला आपण लोड शेडिंगचा पिरियड म्हणतो. पण जिंतूर शहरामध्ये एका तासामध्ये किती वेळेस लाईट जाते हे मोजणं पण कठीण झालं. तर सध्या ही समस्या पूर्ण त्रस्त नागरिक म्हणजे जिंतूरचे जेवढे त्रस्त नागरिक आहेत त्यांच्या वेदनेमधनं तयार झालेलं हे उपोषण आहे असं आपण म्हणू शकतो. हे बघा, मागण्या ज्या आहेत ना, आपण म्हणतो आपली मागणी खूप छोटी आहे. एका शहरासाठी, शहराच्या भागासाठी एक डीपीची व्यवस्था करणे ही काय MSCB साठी मोठी गोष्ट नाही. पण तेवढ्या छोट्या गोष्टीसाठी जर ते आम्हाला 2 वर्ष जर समजा ऑफिसच्या चक्रा मारायला लावत असतील, असं नाहीये की आम्ही काल त्यांना निवेदन दिलं आणि आज मागणी मागतोय. आम्ही गेल्या 2 वर्षापासून त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, पण त्यांच्याकडनं कोणतंही आम्हाला नेहमी डावलल्या जात आहे, फक्त उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की जिंतूर शहराची सध्याची परिस्थिती बघता, जिथं आवश्यक आहे, जिथं लोकसंख्या जी आहे ती खूप प्रमाणात वाढली आहे, पण डीपीची जी संख्या आहे ती आहे तेवढीच आहे, जेवढी 10 वर्ष अगोदर होती तेवढी. तर आता जिथे आवश्यक आहे तिथे त्यांनी एक डीपीची पूर्तता करावी. जिथे 20 तारा ज्या खूप खाली आल्यात त्या तारांचं त्यांनी तारा उचलून घ्याव्यात. जिथे डीपीचं मेंटेनन्सची आवश्यकता आहे तिथे डीपीचं मेंटेनन्स त्यांनी करून घ्यावं. आणि जो फ्यूज कॉलचा नंबर आहे त्याची सेवा 24 तास त्यांनी चालू ठेवावीत. हे आमच्या काही प्राथमिक मागण्या आहेत. जे उडवाउडवीची उत्तरे ते वीज वितरण कंपनीकडून तुम्हाला मिळत आहे, यात राजकारण आहेत का? नाही, त्याच्यामध्ये आम्ही राजकीय नाही सांगू शकत काही, पण आम्ही सध्या जे म्हणतोय प्रत्येक गोष्ट राजकारणी मंत्री यांच्याकडे जाऊन करण्यापेक्षा आपण प्रशासन कशासाठी ठेवलंय, प्रशासनाचा पण या सिस्टीम मध्ये एक महत्वाचा रोल आहे. प्रत्येक जर गोष्टी जर समजा नेते मंत्री आधी यांच्याकडे जर जाऊन होणार असतील तर मग अधिकाऱ्यांचा उपयोग काय. आम्ही त्याच्यामध्ये राजकारण आहे की नाही हे नाही सांगू शकत, पण एवढं मात्र नक्की जिंतूरचा जो वीज ग्राहक आहे तो या समस्येसाठी एवढा भेडसावला गेला आहे की लाईटची सुविधा कुठेही त्यांनी ठेवलेली नाही जिंतूर शहर आणि जिंतूर तालुक्यामध्ये. खरं म्हणजे आता आपण 2026 मध्ये राहतो. आता लोड शेडिंग हा शब्द भारतामध्ये असावा या गोष्टीची आपण अपेक्षाच ठेवू नये. लोड शेडिंग ही पूर्णपणे बंद असलेली पाहिजे. आपण जे लोक जे म्हणतात ना आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं करतो तेवढं करतो, मला फक्त एवढं म्हणायचं की शेतकऱ्यांसाठी तुम्ही चांगल्या प्रकारची वीज प्रोव्हाइड करा, चांगले खत, चांगल्या सुविधा त्यांना चांगला समजा आपण त्यांना म्हणतो ज्या सुविधा आहेत ज्या सरकारचे जे आहेत
त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्या जरी केलं तरी शेतकऱ्यांसाठी खूप झालं. हे बघा, सध्याचं जे उपोषण आम्ही करतोय हे एमएससीबी विरोधात करतोय की त्यांनी या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही आहोत. आम्हाला काही इथं बसण्यासाठी काही कोणता म्हणजे वेगळा अजेंडा घेऊन नाही बसलोत. आम्हाला असं वाटतं की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, पण त्यांनी यानंतर मागण्या ह्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला त्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसावं लागेल, एवढं मात्र नक्की. हे बघा, एक छोटीशी गोष्ट आहे, चाइल्डिश आहे पण सांगतो. काय असतं, अमेरिकेमध्ये लाईट गेलं की ते लोक काय करतात, फोन उचलतात आणि तिथल्या ऑफिसेसला फोन करतात. जपानमध्ये जर लाईट गेली तर ते काय करतात, स्क्रूड्रायव्हर घेऊन लाईट टाकायला जातात. आणि भारतातले लोक लाईट गेली का दरवाजा उघडून बघतात की आपली गेली, सर्वांची गेली आहे ना, मग काही अडचण नाही. तर राजीनामे घेऊन हे प्रश्न सुटत नसतात. प्रश्न केव्हा सुटतात, त्या प्रश्नाचं जर समजा निराकरण झालं तेव्हाच ते प्रश्न सुटत असतात. राजीनामे घेऊन फायदा नाही. वर्षापासून एमएससीबीचा विजेची समस्या ही ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये खूप गंभीर झालेली आहे. आपण बघितलं असेल, मागील 6 महिन्यापासून आम्ही एमएससीबीला 3 वेळेस निवेदन दिले की आमच्या ज्या मागण्या आहेत की शहरामध्ये वस्ती भरपूर वाढली आहे, पण त्यानुसार डीपीचे प्रमाण हे वाढले नाही. आम्ही त्यांना म्हणलं की शहरामध्ये दिवसातून 20 ते 25 वेळा लाईट जात आहे, पण त्या समस्याकडे त्यानं बिलकुल लक्ष दिलं नाही. आणि शहरामध्ये जेवढ्या डीपी आहेत त्यांचं बॉक्सचं मेंटेनन्स, डीपीचं मेंटेनन्स, ज्या लोंबलेल्या तारा आहेत त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आम्ही त्यांना आतापर्यंत 2-3 वेळेस निवेदन दिले, पण त्यानं त्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं. त्या कारणानंच आम्हाला इथं उपोषण बसायची वेळ आली. मागे सुद्धा जिंतूरमध्ये काही अशा वस्ती आहेत जिथं नाही का लाईन सुद्धा बरोबर नाही, नवीन पोल नाहीत, नवीन तारा नाहीत. त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या जिंतूरच्या ज्या बेसिक समस्या आहेत लाईटचा, तो विषय कायमस्वरूपी तुम्ही निकाली काढा, पण त्यांना आम्हाला काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही उपोषण बसायची आम्हाला वेळ आली. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्या फ्यूज कॉलला जो फोन असतो तो 24 तास बंद असतो. मग ही फोन ही शोभेची वस्तू बनलेली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सूचना दिल्या, बाबा तुम्ही तिथं फोन उचलला पाहिजे आणि ग्राहकांना ते काय म्हणतात, बाबा लाईट कशामुळे गेली याचं उत्तर व्यवस्थित आपण दिलं पाहिजे, जेणेकरून ग्राहकाचं पण समस्या होईल आणि त्या लाईटचा प्रश्न सुद्धा सुटेल. पण यांच्याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. जोपर्यंत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पूर्ण न झाल्या तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार.